नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ. जर तुमचे रासकुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्योतिषीय परंपरेनुसार 14 जुलैनंतर काही ग्रहस्थितीमुळे कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींना बदलांचा काळ जाणवू शकतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे हे निश्चित भविष्य नसून श्रद्धा आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून दिलेला मार्गदर्शन आहे. ग्रहस्थिती काय सूचित करते? काही ज्योतिषीय मतांनुसार या काळात निर्णय, नाती, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये नवीन वळण येऊ शकते. काहींसाठी हा काळ प्रगतीचा तर काहींसाठी संयमाची परीक्षा घेणारा असू शकतो. पहिला संकेत, निर्णय घेताना घाई टाळा. 14 जुलैनंतर काही महत्त्वाचे निर्णय तुमच्यासमोर येऊ शकतात. नोकरी बदलणे, व्यवसायात नवीन गुंतवणूक किंवा नात्यांबाबत मोठा निर्णय. घाईने निर्णय घेण्याऐवजी सर्व बाजू तपासून पाऊल टाका. दुसरा संकेत, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. लहानसा गैरसमज मोठा होऊ नये यासाठी शांत संवाद महत्त्वाचा आहे. तिसरा संकेत, आर्थिक शिस्त. अचानक खर्च वाढू शकतो. अनावश्यक खरेदी टाळा. बजेट तयार करा. जुनी आर्थिक कागदपत्रे तपासा. चौथा संकेत, आरोग्याकडे लक्ष द्या. झोप अपुरी राहणे, तणाव, थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. योग, प्राणायाम आणि नियमित चालणे यांचा फायदा होऊ शकतो. पाचवा संकेत, नवीन संधी. हा काळ फक्त आव्हानांचा नाही. काही लोकांना नवीन नोकरी, व्यवसायात नवीन संधी, परदेशाशी संबंधित काम, नवीन ओळखी यातून लाभ मिळू शकतो. स्वामी समर्थांचा संदेश, जीवनात कोणताही काळ कायमचा नसतो. चांगला काळ आला तर नम्र राहा. कठीण काळ आला तर धैर्य सोडू नका. दररोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. यामुळे मनाला धैर्य आणि आत्मविश्वास मिळण्यास मदत होते. 14 जुलैनंतर काय करावे? रागावर नियंत्रण ठेवा. कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. गरजूंना अन्नदान किंवा मदत करा. सकारात्मक विचार ठेवा. मित्रांनो, ज्योतिष हे मार्गदर्शनाचे साधन आहे. तुमचे निर्णय, मेहनत आणि विवेक यांनाही तितकेच महत्त्व आहे. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास बदलांचा काळही नवीन संधी घेऊन येऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच राशी भविष्यक व आध्यात्मिक माहितींसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.